नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एजू सोल्यूशन या संपूर्णतः मराठी विषयासाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण विरामचिन्हांची माहिती घेतली होती। ही विरामचिन्हे आपण कधी वापरतो आणि केव्हा वापरतो या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठीमध्ये एकूण 9 विरामचिन्हे आहेत। मराठी में जो टोटल 9 विराम चिन्ह हैं उनकी जानकारी लेते वक्त मैंने पहले वीडियो में आपको 4 विराम चिन्हों की जानकारी दी है। तो अब हम उसके आगे की विराम चिन्हों की जानकारी लेने वाले हैं। तो सबसे पहले विराम चिन्ह क्रमांक 5 आपण बघणार आहोत। त्याचं नाव आहे प्रश्नचिन्ह आणि हे चिन्ह तुम्ही सगळे आरामात ओळखू शकता, कारण प्रश्नचिन्ह हे कोणत्याही भाषेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी विशेषतः भाषे विषयाचा अभ्यास करताना या चिन्हाचा तुम्ही उपयोग केलेला आहे। तर प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क आपण कधी वापरतो, तर ज्या वेळेला वाक्यामध्ये प्रश्न विचारला असेल त्यावेळेला प्रश्नचिन्ह या विराम चिन्हाचा उपयोग करतात। तो ये जो क्वेश्चन मार्क इस पंक्चुएशन मार्क्स का उपयोग तब करते हैं जब हम सवाल पूछते हैं, और जब सवाल पूछा जाता है तो उसके आगे इस क्वेश्चन मार्क का उपयोग किया जाता है। उदाहरणार्थ बघा, हे आहे प्रश्न चिन्ह। एक उदाहरण देतो, अतिशय सोपं आहे, हे तुम्हाला आरामात कळेल। ज्या वेळेला आपण प्रश्न विचारतो तेव्हा किंवा बाबा कोठे, बाबा कोठे गेले। तर विद्यार्थ्यांनो, बाबा कोठे गेले असा हा प्रश्न विचारलेला आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या पुढे हे दिलेले चिन्ह जे आहे त्याला प्रश्नचिन्ह असं म्हणतात। म्हणजेच प्रश्नचिन्ह हे सुद्धा एक विरामचिन्ह आहे। दुसरं एक उदाहरण आपण घेऊया विद्यार्थ्यांनो। तुझे नाव काय? बघा, हा आपण प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट इज युअर नेम, म्हणजे तुझे नाव काय, आणि हे प्रश्न विचारल्यामुळे आपण हे चिन्ह वापरलेलं आहे, त्यालाच म्हणतात प्रश्नचिन्ह। समजलं विद्यार्थ्यांनो? आता आणखीन एक दुसरं विरामचिन्ह यानंतर आपण समजून घेणार आहोत। त्या विरामचिन्हाचं नाव आहे, तुम्हा सगळ्यांच्या परिचयाचं असं चिन्ह आहे ते कोणतं बरं? येस, उद्गार चिन्ह। काय नाव आहे? उद्गार चिन्ह। तो विद्यार्थी मित्रांनो, उद्गार चिन्ह कधी वापरतात बरं? येस, आपको पता है, मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात। यानी हमारे मन के भावनाओं को एक्सप्रेस करने के बाद जिन चिन्हों का उपयोग होता है उनमें से एक चिन्ह है, वो है उद्गार चिन्ह। यानी इसको हम अंग्रेजी में क्या कहते हैं? मार्क ऑफ एक्सक्लेमेशन। काय म्हणतात त्याला? मार्क ऑफ एक्सक्लेमेशन। म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात उद्गारवाचक चिन्ह। हां, काय म्हणतात? उद्गारवाचक चिन्ह। आप जब विस्मयादि बोधक अव्यय लिखते हैं ना, तो उस समय में इस चिन्ह का उपयोग किया जाता है। ठीक है, तो आता उदाहरण बघूया मुलांनो। एक उदाहरण आहे, अरे वा। बघा, यानंतर आपण चिन्ह दिलेलं आहे, कारण हे आपल्या मनातली भावना आहेत, इमोशंस एक्सप्रेस किया है। अरे वाह यानी हैप्पीनेस, सरप्राइज, ये जो इमोशंस है, ये जो फीलिंग है, उसको एक्सप्रेस किया है। फारच सुंदर
आहे तुझे घर. बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी त्याचं घर अतिशय सुंदर असल्यामुळे त्याच्या तोंडातून हा उद्गार निघालेला आहे, अरे वा. आणि म्हणून मनातील भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी ज्या चिन्हाचा उपयोग केला जातो त्याला उद्गार चिन्ह असे म्हणतात. यानी विस्मयादि बोधक अव्यय में भी आप इस चिन्ह का उपयोग करते हो. अभी मैं दूसरा वाक्य आपको देता हूँ तो आपको समझ में आएगा. बघा, बाप रे. इथे आपण वेगळ्या रंगामध्ये हे चिन्ह देऊ. केवढा मोठा हा अजगर. बघा, बाप रे, केवढा मोठा हा अजगर. तर या ठिकाणी आपण विराम चिन्ह दिलेली आहे, सॉरी माफ करा, उद्गार चिन्ह दिलेले आहे. म्हणजेच उद्गार चिन्ह हे सुद्धा काही विराम चिन्हाचाच प्रकार आहे आणि तो या ठिकाणी आपण दिलेला आहे, 2 ठिकाणी. कळलं विद्यार्थ्यांनो? तर हे होतं 6व्या क्रमांकाचं उद्गार चिन्ह. आता आपण पुढील उद्गार चिन्ह बघूया. इसके आगे का उद्गार चिन्ह देखेंगे बच्चों. विद्यार्थ्यांनो, एक लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही मराठी भाषा वाचता, लिहिता किंवा समजून घेता तर त्यावेळेला तुमचं चांगलं आणि उत्तम वाचन होणं गरजेचं आहे. कारण जो चांगलं आणि उत्तम प्रकारे वाचू शकतो तोच व्यक्ती काय करू शकतो, मराठी भाषा लवकरात लवकर आत्मसात करू शकतो. आणि हे आत्मसात करण्यासाठी हमें सबसे पहले अगर किसी बात की जानकारी रखनी है तो वो होती है ग्रामर की बात. और ग्रामर में फंक्शनल ग्रामर म्हणजे कार्यात्मक व्याकरणामध्ये विरामचिन्हे हा एक प्रमुख असं व्याकरणाचं अंग आहे, ते आपल्याला शिकलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात सोपं आणि 7वं विरामचिन्ह आहे, हे तुम्ही अनेक वेळा वापरलेलं असाल, त्याचं नाव आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह. हे चिन्ह कसं दिसतं बरं बघा. ये आपने देखिए, इसको कहते हैं अवतरण चिन्ह. काय म्हणतात त्याला? अवतरण चिन्ह, यानी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. काय म्हणतो आपण? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. त्याला आपण म्हणतो अवतरण चिन्ह. हां, आता हे जे अवतरण चिन्ह आहे त्याच्यामधलं हे पहिलं जे मी तुम्हाला दाखवलं आहे, या अवतरण चिन्हाला म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह. ये जो अवतरण चिन्ह है यानी इन्वर्टेड कॉमा जो है उसको मराठी में कहते हैं एकेरी. क्या म्हणतात त्याला? एकेरी अवतरण चिन्ह यानी सिंगल इन्वर्टेड कॉमा कहते हैं. तर आपण कधी वापरतो? तर एखाद्या शब्दावर जोर देत असताना, यानी किसी शब्द के ऊपर अगर हमें जोर देना है तो हमें क्या करते हैं, इस विराम चिन्ह का उपयोग करते हैं. परत एकदा बघा विद्यार्थ्यांनो, एखाद्या शब्दावर जोर देत असताना किंवा दुसऱ्याचे मत सांगत असताना आपण एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतो. उदाहरणार्थ बघा, गांधीजींनी एकेरी अवतरण चिन्ह. कारण आपण काय करत आहोत, तर या शब्दावर जोर देत आहोत. चले जाओ यानी क्विट इंडिया मूवमेंट ही घोषणा दिली. बघा विद्यार्थ्यांनो, गांधीजींनी अनेक घोषणा दिल्या होत्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे चले जाओची घोषणा दिलेली होती महात्मा गांधीजींनी. मग चले जाओ
या शब्दावर जोर देण्यासाठी आपण हे सिंगल म्हणजेच एकेरी अवतरण चिन्ह वापरलेलं आहे। समझ में आया बच्चों आपको? यानी जब हमें किसी शब्द के ऊपर जोर देना है या स्ट्रेस देकर बोलना है तभी हम इसका उपयोग करते हैं। मैं आपको और एक उदाहरण देता हूँ, जैसे कि स्वराज्य मिळवणे हे भगतसिंगांचे अंतिम ध्येय होते। भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, इन महान क्रांतिकारियों को तो आपको उनकी जानकारी हो गई बच्चों हिस्ट्री में। तो उनका नाम, उनका काम हम ध्यान में रखते हुए इस उदाहरण को लेते हैं। स्वराज्य मिळविणे। देखो ये महत्वपूर्ण शब्द है, या शब्दावर जोर दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी दिलाय स्वराज्य मिळवणे हे भगत सिंगचे अंतिम ध्येय होते। भगत सिंगचे अंतिम ध्येय होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी आपण एकेरी अवतरण चिन्हाचा उपयोग केलेला आहे। समजलं तुम्हाला? अच्छा, आता अवतरण चिन्हामधला दुसरा एक आहे ते म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह। त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असं आपण म्हणतो। हे चिन्ह मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो आणि हे बघा दिसतं, त्याला म्हणतात दुहेरी यानी डबल इन्व्हर्टेड अवतरण चिन्ह, म्हणजेच डबल इन्वर्टेड कॉमा। तो ये कब दिया जाता है? तर दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना याचा उपयोग करतात। याने कब उपयोग होता है? यस, तर एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून उच्चारलेले शब्द, यानी किसी ने कहे हुए शब्द को जो कि त्यों अगर दिखाना हो तो इस चिन्ह का उपयोग करते हैं। समझ में आया? बघा उदाहरण तुम्हाला दाखवतो दुहेरी अवतरण चिन्हाचं। तो मला म्हणाला। बघा मुलांनो, आता हे आपण एखाद्याच्या तोंडचं वाक्य आहे। हां, तो मला म्हणाला कॉमा म्हणजे स्वल्पविराम आणि त्याच्या वाक्य आहे तोंडचं, ते आपण डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिणार आहोत। म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात काय आहे ते? तो काय म्हणाला? उद्या आपण फिरायला जाऊ। काय म्हणाला? उद्या आपण फिरायला जाऊ। समजते मुलांनो? आणि आपलं इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण। अशा प्रकारे दुसऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखवण्यासाठी याचा उपयोग करतात। अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला दुसरं। शरद म्हणाला बघा या ठिकाणी आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करतोय। मी सहलीला येईन, यानी मैं पिकनिक को आऊँगा। तो सबको अच्छा लगता है आणि त्याच्या त्या वाक्यावर जोर दिलेला है, यानी उसके उस सेंटेंस पे जोर दिया है। कौन से सेंटेंस पे?
मी सहलीला येईन आणि म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे. अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह. समजतं विद्यार्थ्यांनो? आता 8व्या क्रमांकाचं एक चिन्ह आहे. त्या चिन्हाचं नाव काय बरं? हे सगळं तुमच्या आमच्या परिचयाचं आहे. त्या चिन्हाला म्हणतात संयोग चिन्ह. काय म्हणतात? संयोग चिन्ह. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, इयत्ता 1ली 2री पासून ते इयत्ता 10वी आणि पुढील शिक्षणामध्ये सुद्धा विरामचिन्ह हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे इयत्ता 1ली पासूनच्या विद्यार्थ्याला सुद्धा, कारण वाचन आपण 1ली पासूनच शिकतो ना, मग 1ली पासून ते मराठी भाषा शिकण्यासाठी पुढील अनेक इयत्तांमध्ये सुद्धा या विरामचिन्ह हा जो टॉपिक आहे त्याचा फार फार उपयोग होतो. म्हणून दरवर्षी प्रत्येक वेळी तुम्ही हे टॉपिक समजून घेतलं पाहिजे. तर संयोग चिन्ह म्हणजे काय हे तुम्हाला मी त्याचं एक हे बघा, हे आहे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कशाला वापरतात? तर 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. यानी 2 शब्दों को जोड़ने के लिए इस चिन्ह का उपयोग होता है. या फिर दूसरा, ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिला तर आपण संयोग चिन्ह वापरतो. तो संयोग का मतलब होता है मराठी में जोड़ना. संयोग करने म्हणजे जोड़ने. आप देखो, जब हम लिखते हैं, जब हम नोटबुक में लिखते हैं, तो नोटबुक में लिखते लिखते हम लोग ने सेंटेंस लिखा पूरा और यहाँ पे एक शब्द है समझो, हाँ, कि आजोबांना शब्द है, तो आजो लिखा, तो इसके आगे डैश करके फिर हम दूसरे लाइन पे लिखते हैं बांना, यानी आजोबांना परे नव्हते. ये सेंटेंस हमने पूरा लिखा और लिखने के बाद फिर जब वो लाइन नहीं, हमको ये स्पेस नहीं मिलती है, तो वहाँ डैश देके जो हम आगे का शब्द उसको संयोग करते हैं, म्हणजे जोडतो आपण, त्याला संयोग चिन्ह असं म्हणतात. परत एकदा डेफिनेशन समजून घ्या. 2 शब्दों को जोड़ने के लिए या ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास त्याचा उपयोग करतात. उदाहरण बघा. 1, दोन 4 मुले, यानी 2 4 बच्चे. हम लोग बोलते हैं ना 2 4 5 6 7 8, हाँ 8 9. तो 2 4 यानी 2 और 4 इनको जोड़ने के लिए इन शब्द चिन्ह का उपयोग किया है, इसलिए उसे कहते हैं संयोग चिन्ह. या फिर और दूसरा सेंटेंस हम देखेंगे बच्चों. त्याच्यामध्ये आपण लिहित असताना शेवटी एक ओळ शेवट राहिली तर कशा प्रकारे त्याचा उपयोग करतो ते मी तुम्हाला दाखवतो. मी काल क्रिकेटचा अतिशय रंगत. अभी दार शब्द लिखने के लिए मुझे जगह नहीं है, इसलिए यहाँ पे हमने ये डैश दिया है और इधर लिखा है दार सामना पाहिला. म्हणजे रंगतदार ये एक शब्द है, तो उसको संयोग करने के लिए हमने इस चिन्ह का उपयोग किया है और उस वर्ड का मतलब होता है रंगतदार यानी एक्साइटेड. कल हमने क्रिकेट का बहुत ही रोमांचकारी खेल देखा. समजते तुम्हाला? तर अशा प्रकारे संयोग चिन्हाचा उपयोग केला जातो. आणि आता एक शेवटचं चिन्ह आहे ते म्हणजे अपसरण चिन्ह, किंवा त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? येस, तुम्ही त्याला काय म्हणता? डॅश म्हणता आपण. अपसरण चिन्हाला आपण डॅश म्हणतो. तर ते शेवटचं चिन्ह बघूया, मग आपली विरामचिन्ह ही पूर्णतः समजून होतील. 9वं आणि शेवटचं चिन्ह अपसारण चिन्ह. अपसारण चिन्ह लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो.
आणि हे चिन्ह कसं बरं लिहितात, तर ही पण डॅशच आहे. संयोग चिन्हामध्ये आपण छोटंसं डॅश देतो आणि अपसरण चिन्हामध्ये थोडी मोठी डॅश असते. कळलं? तर ही कधी वापरतात, तर बोलता बोलता विचारांची मालिका तुटल्यास हे चिन्ह वापरतात, किंवा स्पष्टीकरण द्यायचे असेल तर या चिन्हाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला. एक पक्ष्यांचे याने बर्ड्स ओरडणे, पक्ष्यांचे ओरडणे जसे. बघा विद्यार्थ्यांनो, आता इथे काय केलं आपण, तो स्पष्टीकरण दे रहे हम लोग, एक्सप्लेनेशन दे रहे. पंछियों का चिल्लाना, कौन चिल्लाता है, मोराचा केकारव, मोराचा यानी पिकॉक, केकारव, केकारव यानी चिल्लाना, मोराचा केकारव. केकारव केका का मतलब है आवाज, रव यानी साउंड. हाँ, तो पक्ष्यांचे ओरडने जैसे कि मोराचा केकारव, इसीलिए हमने अपसरण चिन्ह का यूज किया है. बर्ड्स में हमने जानकारी किसकी दी है, मोराची म्हणजे पिकॉकची. अजून एक दुसरं तुम्हाला उदाहरण देतो की स्पष्टीकरण देताना आपण अपसरण चिन्हाचा कसा वापर करतो. मनोज काल शाळेत आला नाही. बघा, मनोज काल शाळेत आला नाही कारण, देखो कारण म्हणजे आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे, म्हणून त्याला बरे नव्हते, त्याला बरे नव्हते, त्याने कळलं. यहाँ पे हमने विराम चिन्ह का उपयोग किया है. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठीतील अत्यंत महत्त्वाची अशी एकूण 9 विरामचिन्हे 2 वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत. त्यामधलं पहिलं आहे पूर्णविराम, दुसरं अर्धविराम, तिसरं स्वल्पविराम, चौथं अपूर्णविराम, पाचवं प्रश्नचिन्ह, सहावं उद्गार चिन्ह, सातवं अवतरण चिन्ह, आठवं संयोग चिन्ह आणि 9वं अपसरण चिन्ह. तर या चिन्हांचा उपयोग करून जर तुम्ही वाचन केलं तर तुम्ही जे जे वाचाल ते तुम्हाला उत्तमरित्या समजू शकेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे वाचन करू शकाल. आणि लक्षात घ्या, जो चांगल्या प्रकारे वाचू शकतो तो चांगल्या प्रकारे आकलन करू शकतो आणि तो मराठीमध्ये उत्तम प्रकारे अभिव्यक्त करू शकतो, लिहू शकतो. समजलं विद्यार्थ्यांनो? तर तुम्हाला हे चॅनल आवडलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्यासारख्याच इतर मित्रांमध्ये शेअर करा. त्याशिवाय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती सुद्धा बेल आयकॉन दाबून मी जे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहेत ते तुम्हाला लगेच प्राप्त होतील. तर तुम्हाला व्याकरणासाठी, व्याकरण चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.